श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास हुताशनी पौर्णिमेनिमित्त असणार आहे, कारण या दिवशी आहे होळी। आता होळी म्हटलं तर सगळ्यांमध्ये अगदी उत्साह असतो। मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी। संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो आणि मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो। पण आता आधुनिक काळात होळी आणि धुलीवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता 2025 मध्ये होळी आणि धुलीवंदन नेमकं कधी आहे किंवा पूजाविधी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहे, हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा। त्यानंतर जर तुम्हाला काही समस्या असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंटद्वारे विचारू शकतात। तर चला, तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की ही जी हुताशनी पौर्णिमा आहे ती कधी सुरू होत आहे आणि समाप्ती तिची कधी आहे। तर बघा, गुरुवारी 13 मार्च 2025 रोजी होळी आहे आणि ही जी पौर्णिमा आहे तिचा प्रारंभ सकाळी 10:36 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही शुक्रवारी म्हणजे 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:25 होणार आहे। आता पौर्णिमा जी आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी तिथी आहे आणि या दिवशी आपण सत्यनारायणाची सेवा देखील करत असतो। तर मग हा सत्यनारायण कधी करावा हा देखील अनेकांना प्रश्न पडलेला आहे। तर बघा, आता जो सत्यनारायण आपण दर महिन्याला करत असतो तो प्रदोष काळात करत असतो, त्यामुळे आपल्याला हा सत्यनारायण होळीच्या दिवशी 13 तारखेला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे, हे लक्षात घ्या। होळीची जी काही पूजा असते ती देखील संध्याकाळच्या वेळेस असते, पण त्या अगोदर आपण आपला जो सत्यनारायण आहे तो करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर होळीची पूजाविधी आपल्याला करायची आहे। तर आता सत्यनारायण कधी करावा हा प्रश्न तुमचा सुटला असेल। त्यानंतर आपल्याला होळीच्या दिवशी उपाय कुठले करायचे आहे हे जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी होळी संबंधीची जी कथा आहे ती अगदी थोडक्यात सांगते। आता अनेकांना होळीची कथा काय आहे हे ठाऊक आहे, पण तरीही अगदी थोडक्यात आपण हे जाणून घेऊया। तर बघा, प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकश्यपूची बहीण ढुंडा हिलाच काही जण होलिका म्हणतात। हिला अग्नीपासून अभय होते, त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली। मग तिच्या भोवती लाकडे रचून अग्नी पेटवण्यात आला। मात्र झाले उलटेच। भगवान श्री विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला, तर ढुंडा राक्षसी म्हणजेच होलिका जी होती ती मात्र जळून खाक झाली। त्या प्रित्यर्थ हा होलिका दहनचा विधी करण्याची प्रथा पडली आणि अशा पद्धतीने आपण होळी सण साजरा करतो। तर आता बघा, त्या होळीमध्ये होलिकेचा अंत झाला असला तरीही आजच्या काळामध्ये त्या होळीमध्ये आपल्याला कशाचा अंत करायचा आहे, तर राग, द्वेष, इतरांबद्दल मत्सर, ज्या काही वाईट भावना आहे त्यांचा नाश करून आपल्या आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे। आणि होलिका माता जी आहे तिला देखील प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत चालू राहू दे आणि भगवान विष्णूंची कृपा आमच्यावर सदैव राहू दे। तर अशा पद्धतीने होळीची जी छोटीशी कथा होती ती तुम्हाला सांगितली आहे, पण आता होळीच्या दिवशी आपल्याला उपाय कुठले करायचे आहे हे देखील जाणून घेऊया। तर बघा, होळीच्या दिवशी आपल्याला जो पहिला उपाय आहे तो नागवेलीच्या पानांचा करायचा आहे। नागवेलीची पानं म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला विशेष असं महत्त्व आहे। कुठलीही पूजा नागवेलीच्या पानांशिवाय होत नाही, त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी देखील नागवेलीची पानं घेऊन यायची आहे। उपायासाठी आपल्याला 2च पानं लागणार आहे। ही जी 2 पानं आहे ती साधारणतः दुपारच्या वेळेस तुम्ही तुपामध्ये भिजवून ठेवू शकतात आणि ही तुपात भिजवलेली जी नागवेलीची पानं आहे ती आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण होळीची पूजा करणार आहोत त्यावेळेस त्या होळीमध्ये टाकून द्यायची आहे। त्याच्या अगोदर जी काही तुमची पूजाविधी असणार आहे, होळीची ज्या पद्धतीने आपण पूजा करतो तशी करून घ्यायची। त्या पूजाच्या ताटामध्येच आपल्याला ही 2 पानं घेऊन जायची आहे। सगळं काही झाल्यानंतर ही जी पानं आहे ती हातात घ्यायची। त्यानंतर आपल्या घरातील आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा आपली जी काही अडचण आहे ती सुटण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि ही जी पानं आहे ती त्या होळीमध्ये टाकून द्यायची। अशा प्रकारे साधा सोपा उपाय आपण करू शकतो। अर्थात आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपले कष्ट देखील तितकेच गरजेचे आहे, पण कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी किंवा दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी उपाय करणं गरजेचं असतं आणि होळी हा जो दिवस आहे तो उपायांसाठी खूप विशेष मानला जातो, म्हणून हा उपाय तुम्ही करून बघा। त्यानंतर बघा, ज्या मुलामुलींची लग्न जमत नाही, अगदी लग्न जे आहे ते जमण्यासारखं असतं पण ऐनवेळी काहीतरी असं घडतं आणि ते लग्न मोडतं, अशी जर समस्या असेल तर ज्यांचं लग्न करायचं आहे, मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, त्यांनी स्वतः हे उपाय करायचे आहे।
अगदीच त्या मुलामुलींचा विश्वास नसेलच तर मग पर्याय म्हणून आई किंवा वडील हे उपाय करू शकतात, पण शक्यतो मुलांनीच हे उपाय करावे। तर उपाय करण्यासाठी तर त्या मुलामुलींकडे 8 हळकुंड असणं गरजेचं आहे। बघा, हळकुंड जे आहे ते तुमच्या घरात ऑलरेडी असतील तर ते तुम्ही घेऊ शकतात, फक्त ते किडलेले नसावे याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला ते सहज कुठेही उपलब्ध होतील, पूजा साहित्याच्या ठिकाणी देखील तुम्हाला हळकुंड मिळतात किंवा किराणा दुकानात देखील मिळतात, त्या ठिकाणाहून तुम्ही घेऊन आलात तरीही चालेल। आता अशा प्रकारे 8 हळकुंड घेतल्यानंतर त्या हळकुंडांचं काय करायचं तर जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्या मुलीच्या डोक्यावरून आपल्याला ती 7 वेळेस उतरवायची आहे, फिरवायची आहे, गोलाकार पद्धतीने फिरवायची आहे आणि हे फिरवल्यानंतर त्या होळीमध्ये टाकून द्यायचा आहे। हा उपाय शक्यतो मुलांनी किंवा ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनीच करावं, पण अगदीच ते करणार नसतील तर मग आईने केलं तर चालेल। आता हे जे आपण डोक्यावरून फिरवणार आहोत ते तुम्ही घरी करून घेऊ शकतात, अगदीच होळी जवळच केलं पाहिजे असं काहीही नाही, तुम्ही घरी करून घ्या। त्यानंतरचे हळकुंड आहे ते हातामध्ये घेऊन जिथे होळी पेटवलेली आहे त्या ठिकाणी जा, मनोभावे प्रार्थना करा आणि ही जी हळकुंड आहे ती त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करा। बघा, हे करत असताना कुणाशीही न बोलता हे उपाय करा आणि हे जे काही उपाय आपण करत असतो ते इतरांना सांगण्यापेक्षा गुपित ठेवावे। जेव्हा त्याचा फरक आपल्याला दिसून येतो तेव्हा ते इतरांना सांगायला काहीही हरकत नाही, पण हा उपाय तुम्ही करून बघा, 100% तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल। त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आपल्या घरावरील वाईट बाधा जी आहे ती निघून जाण्यासाठी आहे। आपण म्हणतो ना की आमच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं, पण गेले काही महिने घरात सारख्या कटकटी होत आहे, वाद होत आहे। जर अशी समस्या असेल तर मग आपल्या घराला कुणाची तरी दृष्ट लागलेली आहे असं समजावं आणि ही दृष्ट काढून टाकण्यासाठी होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। तर या दिवशी आपल्याला कसा उपाय करायचा तर बघा, एक नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही, अगदी जसा तुम्ही दुकानातून आणतात तसाच तो नारळ घेऊन यायचा, तो सोलायचा नाही। हा जो नारळ आहे तो संध्याकाळच्या वेळेस आपल्या मुख्य दरवाजावरून उतरवायचा। आता मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा, अगदी आपला पूर्ण दरवाजा कव्हर झाला पाहिजे अशा पद्धतीने 7 वेळेस घड्याळाचा जो काटा आहे तो जसा फिरतो ना तशाच पद्धतीने हे फिरवायचं आणि त्यानंतर होळीमध्ये हे जे नारळ आहे ते टाकून द्यायचं। आता बऱ्याच ठिकाणी खोबऱ्याची वाटी, नारळ हे होळीमध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर ते काढून पुन्हा प्रसाद म्हणून खाल्लं जातं, पण जे उपायाचं नारळ असणार आहे ते आपल्याला काढायचं नाही, ही काळजी मात्र घ्यायची आहे। तुम्हाला प्रसादासाठी टाकायचं असेल तर तुम्ही दुसरं टाका, पण हे जे उतार्यासाठी किंवा उपायासाठी आपण नारळ वापरलेला आहे ते तुम्हाला परत घ्यायचं नाही, ही काळजी घ्या। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता। तर त्यासाठी काय करायचं तर तुम्हाला एक काळा रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये 5 गोमती चक्र आणि 5 कवड्या ठेवायच्या। या व्यतिरिक्त कडुनिंबाची 10 पानं तुम्ही ठेवू शकतात, थोड्याशा 4-5 लवंगा ठेवू शकतात, 1-2 भीमसेनी कापूर ठेवू शकतात आणि ही जी पोटली आहे ती त्या आजारी व्यक्तीवरून उतरवायची आणि त्यानंतर अशाच पद्धतीने त्या होळीमध्ये प्रज्वलित करून द्यायची। आता एखादी व्यक्ती आजारी नाही पण पुढे जाऊन आजारपण येऊ नये असं जर वाटत असेल तर नक्कीच आपण स्वतःसाठी, घरातील इतर सदस्यांसाठी देखील हा उपाय करू शकतो। बघा, कुठलाही उपाय करताना विश्वास असणं गरजेचं आहे, विश्वासाने करून बघा, निश्चितपणे तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव येईल। त्यानंतर घरामध्ये धनधान्यांची कमतरता भासू नये याकरिता आपल्याला होळीमध्ये मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी हे दोनही धान्य टाकायचं आहे। आता हे अतिशय सोपे असे उपाय आहे जे प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे, पण मनामध्ये विश्वास ठेवून जर आपण हे उपाय केले तर निश्चितपणे आपल्याला त्याचा अनुभव येतो। तर गहू आणि ज्वारी 1-1 मूठ टाकायला काहीही हरकत नाही, अशा पद्धतीने तुम्ही उपाय करून बघा, धनधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासत नाही। त्यानंतर कायमस्वरूपी घरामध्ये सुख शांती नांदावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं, तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं तर चंदनाचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि तो पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचा। आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी, शांततेसाठी प्रार्थना करायची, घरातील प्रत्येक सदस्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आणि तो चंदनाचा तुकडा पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचा। याने देखील आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळते। अर्थात आपल्या समस्या सुटण्यासाठी स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न जितके गरजेचे असतात तितकीच दैवी शक्तीची साथ असणं, नशिबाची साथ असणं देखील गरजेचं असतं आणि त्याकरिता आपल्याला हे उपाय करायचे असतात। त्यामुळे हे उपाय मनोभावे करून बघा, विश्वासाने करून बघा, निश्चितपणे तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर स्वामी भक्त हो, होळीच्या दिवशी तुम्ही हे छोटे छोटे उपाय नक्कीच करून बघाल अशी मी अपेक्षा करते। याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा। या व्यतिरिक्त आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अजून कुठले उपाय करायचे आहे हे देखील पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येणारच आहे, पण ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि सोबत शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।